हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण घरच्या घरी आंब्याची आईस्क्रीम बनवणार आहोत। एकदम मस्त अशी बनवून रेडी होते ही आईस्क्रीम आणि खायला सुद्धा खूप छान लागते। एकदम आपण बाहेरून विकत घेतो त्याचप्रमाणे ही लागते। तर चला तर मग बघूया कशा प्रकारे आईस्क्रीम बनवून रेडी केली आहे। तर बघा, इकडे मी मोठ्या आकाराचे 4 हापूस आंबे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून अशा प्रकारे कट्स करून घ्यायचे आहेत। आणि याच्यामधलं जे आतमध्ये जे गर आहे ते सगळं आपण काढून घेणार आहोत। तर इकडे चमच्याच्या सहाय्याने पण हे गर काढून घेऊ शकता। मी इकडे सुरीने सगळं काढून घेते। तर इकडे बघा, एक बाउल आपण आंब्याचा गर घेतलेला आहे। त्यानंतर इकडे मी दूध घेतलेलं आहे। दूध गरम करायला ठेवून द्यायचं आहे। 1 लिटर दूध घेतलेलं आहे इथे मी। तर इकडे गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध यूज करू शकता। सहसा इकडे म्हशीचं दूध असेल तर खूप छान अशी थिकमध्ये आपली आईस्क्रीम बनवून रेडी होते। तर दूध गरम करायला ठेवून दिलेलं आहे। त्यानंतर इकडे थोडेसे ड्रायफ्रूट्सचे तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर दूध पावडर घेतलेली आहे आणि साखर घेतलेली आहे। 2 मोठे चमचे दूध पावडर घेतली आहे आणि 3-4 चमचे साखर घेतलेली आहे आणि थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं होतं ते आता आपण हे दूध पावडरमध्ये मिक्स करणार आहोत आणि याची आपण छान अशी दूध पावडरची पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये जे काही गुठल्या वगैरे असतात, गाठी असतात, त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे छान आपण दूध पावडर दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तर आता हे बाजूला ठेवूया आणि हे थोडंसं दूध अजून उरलेलं आहे ते आपण नंतर वापरणार आहोत। तर इकडे आपलं दूध जे गरम होत आहे त्याच्यामध्येच आपण साखर ॲड करणार आहोत। साखर हे तुम्ही आंबा ज्याप्रमाणे गोड आहे त्याप्रमाणे कमी जास्त वापरू शकता। त्यानंतर ड्रायफ्रूटचे तुकडेसुद्धा टाकून घेतलेले आहेत आणि दूध पावडरचं दूध आहे ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत। गॅस आपला मंद ठेवायचा आहे आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून दूध पावडरचे गुठळ्या वगैरे होणार नाहीत आणि व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आणि हे दूध मस्त असं आटू द्यायचं आहे। बाजूबाजूने आपण चमच्याने ते ढवळून घ्यायचं आहे। तर हे आटतंय तोपर्यंत आपण इकडे मिक्सरच्या जारमध्ये आंबा कट करून घेतला आहे तो आपण फिरवून घेऊया। तर सगळं आंब्याचे तुकडे आहेत ते एका मिक्सर जारमध्ये आपण काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण जे उरलेलं दूध मगाशी होतं ते इथे ॲड करायचं आहे, जेणेकरून आपली पेस्ट छान अशी रेडी होईल। तर आता मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अशा प्रकारे आणि आपला आंब्याची पेस्ट ही रेडी झालेली आहे। त्यानंतर इकडे पाहू शकता आपलं दूध पण छान असं उकळून घट्टसं असं आटलेलं आहे। तर मी गॅस बंद करते आणि दूध खाली उतरवून थंड करून घ्यायचं आहे। दूध थंड पूर्णपणे करून घ्यायचं आहे। गरम दुधामध्ये आपण आंब्याची पेस्ट नाही टाकणार आहोत। दूध थंड झाल्यानंतर आंब्याची पेस्ट त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे ठेवायच्या नाही आहेत। छान अशा सगळीकडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मस्त असं छान थंडगार आपला आईस्क्रीम घरच्या घरी बनवून रेडी होतो आणि खायलासुद्धा एकदम मस्त लागतो। तर व्यवस्थित असं हे आंब्याचं आणि दुधाचं मिश्रण एकत्र झाल्यानंतर एखाद्या कंटेनरमध्ये आपण ते ओतून घेणार आहोत। तर मी इकडे आईस्क्रीमचाच एक डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घेते मी आणि आता आपण हे सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत। तर व्यवस्थित एकदम पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा वगैरे जाता कामा नये, जेणेकरून त्याच्यावरती बर्फाचे थर जमा होणार नाहीत। व्यवस्थित डब्बा बंद करून झाल्यानंतर आता आपण हा फ्रीझरमध्ये 5 ते 6 तासासाठी आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवून देऊयात। चला तर मग मी आता फ्रीझरमध्ये ठेवून देते। शक्यतो हा आईस्क्रीम रात्री बनवला तर छान व्यवस्थित सेट होतो। ओव्हरनाईट ठेवल्यानंतर मस्त अशी आपली आईस्क्रीम बनवून रेडी होते। तर इकडे पाहू शकता आपल्याला 4 ते 5 तास झालेले आहेत आणि आपलं आंब्याचं आईस्क्रीम पण बनवून रेडी झालेलं आहे। एकदम सॉफ्ट आणि छान असं टेस्टी असं आईस्क्रीम बनवून रेडी होतो।
मार्केटपेक्षाही मस्त अशी बनवून आईस्क्रीम रेडी झालेली आहे। तर आता मी ही सर्व करून घेते आणि थंडगार अशी उन्हाळ्यातली आंब्याची आईस्क्रीम तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशा छान छान व्हिडिओंसाठी रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग लवकरच पुन्हा एकदा भेटू, तोपर्यंत बाय।